बरं त्याच्यामध्ये थोडंसं एक डेस मारली. नरो कुंजरो मला माहिती आहे पण अस्वस्थ मेला. तिकडं बाण मारत होता ते म्हातारं त्याच्याकडे गेलं. अरे अस्वस्थ मेला हे धर्मा, अरे माझा मुलगा का काय मला माहीत नाही. नरोवा कुंजरो पण हत्ती मेला का माणूस मेला मला माहिती म्हणा. हा अस्वस्थ मेला. त्यानं मनुष्य काय कोणी काय ठेवलं आणि म्हाताऱ्याला युद्धामध्ये थांबवलं. म्हातारा हरला. आता ऐका, धर्मराजावरती गेला. चित्रगुप्तानं तिची डायरी काढली आणि धर्मराजाच्या पायाचा अंगठा गळाला. कंच्या पायाचा? उजव्या पायाचा अंगठा गळाला. म्हणलं चित्रगुप्ता काय माझं चुकलं? माझा पायाचा अंगठा गळाला. म्हणजे चुकलं तुझं कर्म चुकलं. काय केलं मी? अरे धर्मानं, नीतीनं, सत्यानं, देवाच्या बाजूनं मी राज्य चालवलं. राज्य करता कसा असावा? धर्मासारखा असावा. मला जाऊ दे, आपल्या काय बोलायची गरज नाही तिकडे. पण कसं राज्य केलं? राज्य चांगलं केलं. तुमची वही चांगली आहे हो, पण एक ठिकाणी तुम्ही खोटं बोलला. म्हणलं काय नरोवा कुंजरो म्हणून पायाचा अंगठा गळून पडला. कर्म चुकलं. धर्मराजाचा पायाचा अंगठा गळाला. कुणाच्या? धर्माच्या. आपण सकाळी उठल्यापासून ऐका, आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती खोटे. ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी ह्याच्या डोक्यात. हे करता 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 जीवन संपलं. आपलं काय वरती जाईल, काय वरती जाईल. अरे हो कलियुगामध्ये तुकोबारांनी ह्या देहासहित वैकुंठाला गेले. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तुले मानव देह घेऊन या निजधामा गेले. आणि त्या तुकोबारांची गाथा 13 दिवस हे दादानो, 13 दिवस पाणी नाही, अन्न नाही. आता जरांगे पाटलांनी केलं का नाही? 17 दिवस केलं ना. 17 दिवस काय केलं जरांगे पाटलांनी? अरे कोणासाठी? अरे तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. 17 दिवस पाणी नाही. आपल्याला एक एकादशी आली नाही. एकच एकादशी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तडफडतंय. कवा अरे काय एकादशी करतोयस? हा सकाळी खिचडी, त्याच्यानंतर ह्याचं, त्याच्यानंतर रताळं, केळं, सीताफळं, चिकू सर्व खात आहे. संध्याकाळी ऐका 17 दिवस. ऐका हे मावशांनो, दादांनो, माझी विनंती आहे, बोलायचं नाही माझ्या वाचनातून लागेल. 17 दिवस उपोषण केलं. 17 दिवस उपोषण केलं. चमत्कार केल्यानंतर आपण नमस्कार करतोय. हम तुम्हारे साथ है. काय साथ आहे तुझी? जागी नाही बस 17 दिवस. दादांनो हा चमत्कार आहे. तुकोबारांनी 13 दिवस अन्न नाही बस प्राण गेला जाईल. पण आता मी माग हटणार नाही. देवा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी. आता देवा तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो, आता अन्न खाणार नाही, काही करणार नाही, पण तुझ्या पायावर जीव दिल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे बळी जीवला पायातळी. हे काम मी करेन हे तुकोबाराय म्हणतात. तेव्हा पांडुरंग परमात्म्याला दुःख वाटलं. पांडुरंग परमात्मा आले आणि त्या उदकाच्या वह्या इंद्राणीच्या डोहातून पाणी न लागता अशा बाहेर काढल्या. जरी दगडासहित वह्या, 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 दगडासहित वह्या,
जरी दगडा सैतवया कार्याला जैशालाया धन्य तुळोबा समर्थ केला जने केला हा पुरुषार्थ तुकाराम तुकाराम तुकवाचं नाव घेतलं ना तर यम थरका यम 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 मी नाही यम 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 बापरे नाही त्या यमाशी करुणा नाही त्या यमाशी करुणा यमाला करुणा आहे वे हो बोले कीर्तनकार हे जरा असती 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 या असती या नाही अरे मारी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल तोडतात मारतात हाणतात यमाचे किंकर मारामारी करतात गुरावर हे जीवावर म्हणून अरे तुकोबाचं नाव घेतलं तर यम कापताय 13 दिवशीच्या नंतर वह्या काढल्या देवानं बाहेर आणि देवानं बाहेर वह्या काढल्यानंतर मग ऐकताय ना देवानं त्या वह्या बाहेर काढल्या म्हणजे काय गाथा कुणाची तुकोबाची गाथा बाहेर काढल्यानंतर मग तुकोबाची गाथा काढली पहिला शब्द आहे तू धर्माची तू बरोबर आहे ना धर्माची तू पाप पुण्य तुझे तुझ्या हातात धर्माची मूर्ती तू आहेस आणि पाप पुण्य तुझ्या हातात आहे पण सोडवणारा तूच आहेस मग सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करशी अंगीकार तिसऱ्या चरणापर्यंत तुकोबा म्हणतात करशी म्हणजे आरतुरीची भाषा आहे बरं का आरतुरीची भाषा आहे तिथं गई नाही राग आलाय हो राग आलाय तुकोबांना करशी अंगीकार तरी काय माझा भार आणि जेव्हा वरती वाया आल्या ना पाण्यातून वरती वाया आल्या ना गाता पाण्यातून आला तुकोबाच्या डोळ्यातून पाणी आलं तुकोबा रडू लागले माणसं रडतात हो माणसं रडतात खरंच सांगतो माणसं रडतात ना पण केव्हा आपल्या आवडीचा माणूस जातो तेव्हा रडतात ऐका आज ज्यांची पुण्यतिथी आहे प्रथम पुण्यस्मरण अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी गाजवलं महाराष्ट्र गाजवलं अख्खा महाराष्ट्र गाजवला विनोद त्यांच्या कीर्तनात विनोद हास्य कल्होळ नामदेव अप्पा शामगावकर आज वर्ष झालं हो परमपूज्य परमादरणीय नामदेव अप्पा कोपर घेण्याचा कार्यक्रम केले आमच्या आज पुण्यतिथी आहे त्यांची आज त्यांना वर्ष झालं नवीन वर्षामध्ये आज वर्ष झालं परमपूज्य परमादरणीय प्रांत स्मरणीय भाव महाराज सातारकर गेले ना गेले भजन संपलं रामकृष्ण हे भजन संपलं कुणी गाऊ शकत नाही ते भजन नाही गाऊ शकत बाबांचं भजन नाही बाबा ते बाबाच नामदेव अप्पा ते नामदेव अप्पाच बस दुसरा कोण ते होऊ शकत नाही हा त्यांची पुण्यतिथी आहे बाबांनी भजन म्हणाले ना पांडुरंगाला यावं लागतंय पांडुरंग येत होता वाळवंटामध्ये पांडुरंग परमात्मा यायचे
बाबांचं भजन चालू झालं ना, माणसं डोलायची. रामकृष्ण आई भजन ऐकलं की माणसं डोलायची. अरे माणसं डोलली की देवाला डोलावं लागतं दादांनो. ते भाव मला सतर्क कर. मी साक्षी तुला 2 दिवस होतो मी. आता भजन नाही. नामदेव बाप्पा गेला, विनोद संपलाय, नाही राहिला विनोद. त्यांची आज पुण्यतिथी आहे. सर्वांनी एकदा त्यांच्या नावानं जयघोष करायचा बरं का. जयघोष करा आपण सर्वांनी. पुंडरीक वरदारी पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, संत स्वामी तुकाराम महाराज, रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदास माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, धर्माची तू मूर्ती पाप होणे तुझ्या हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा. करशी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडवे दातारा कर्मापासून दुसरा. 3 चरणाजवळ येईपर्यंत तुकोबराय टाईट टाईट बोलतात, काही करत नाहीत. अरे विश्वाचा बाप आहे, ऐकलं पाहिजे ना. जेव्हा वरती वाया आल्या, गाथावरती आला, तेव्हा तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, देवा
मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा माय बापाणू. अख्खा दिवस संत चरित्र जोगदंड महाराज सांगतात. व्यासपीठ चालक आमचे मारुती महाराज गेल्या वर्षी आमच्या गावात कीर्तन केलं. चाकोरीबद्ध कार्यक्रम, चाकोरीबद्धच बस, वेगळं इकडं तिकडं नाही, चालत नाही. कारण ती परंपरा आहे. परंपरेनं हे चाललं पाहिजे. मारुती महाराज पवार आणि गान कोकिळा संतोष महाराज साळवी आमच्यासोबत, आज आलेले आमचे रमेश महाराज, तुकाराम महाराज. आणि आमचे काल मी तिकडे होतो बरं का, तुमच्या तिकडं गेलो होतो. कुठं? हां, संगमनेर. तिकडं भरले गाणार आहे, हा चाड गाणं आहे तिकडे, काय कमी नाही. आमचे प्रवीण महाराज वादक आहेत. आज रवींद्र महाराज आलेत. बरीच लोक आलीत आमच्या गावची. आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज, नवरे महाराज, आनंद महाराज आले बरं का. सर्व जुईनगरची सर्व आली. आता तुम्ही महाराज जुईनगरची का? उद्या येतील का नाही मला माहिती नाही, पण आज आली. आज कोणाचं कीर्तन आहे? कोण ठाकर महाराज सर्व आली. तुम्ही पण आलात ना कीर्तनाला आलात. तुम्ही पण, तुमच्या सर्वांना हात जोडतो, विनंती करतो. आपण इथं आलात, तुमच्या सर्वांचं दर्शन घेत असताना मावशानो तुमचंही दर्शन घेतो. कारण काय काय मावशा आत्ता आलेत आहे. फक्त आणि फक्त भजन नंतर भोजन, भजन केल्यानंतर भोजन मिळतं. आणि जर का तुम्ही चोर वाटा सुरू खाल्लं तर ते पचणार नाही. पचून यायचं असेल तर भजन करायचं, बिनधास्त जायचं, किती पण खा, काय होत नाही. पण शेवटी येऊन जर पहिल्या पंक्तीला बसलात तर ते पचणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा, मला माहीत नाही वाकडे का नीट देव जाणे, मी पहिलेच सांगितलं मला अटॅक आला होता.
येऊन गेला, वाचलो, जगलो. डॉक्टर आहे बोलू नका बोलू नका, बोलतोय मी आता, बोलतोय. लई कीर्तनं केली, आता पण कीर्तन घेतलीत. काय होत नाही हो, काय घाबरायची गरज नाही. राम राम म्हणताना प्राण गेला. ते मला वाटतं काय ते महाराज हो, ताजुद्दीन महाराज. बोलता 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 बोलतो ताजुद्दीन पडलं जागेवर. हे मरण चांगलं, मरण चांगलं आहे ते. असं मरण आलं पाहिजे म्हणून अशी चांगल्या लोकांना मरण येत नाही. आणि म्हणून बाप्पानो 1 तास काय बोललो मला माहीत नाही, पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी काही कीर्तनकार नाही, मोठा कीर्तनकार मला माहीत नाही. माणसं म्हणतात म्हणून म्हणतो मोठा कीर्तनकार आणि बारका कीर्तनकार. मोठं पाकिट येतो तो मोठा आणि बारकी पाकिट येतो बारका. एक समज झाला आपला, गैरसमज येतो, गैरसमज आहे. अहो कोण सांगतो ह्या गावात कीर्तन, त्या गावात तेच सांगायचे, पुढच्या गावात तेच सांगायचे, काय दुसरं सांगायचं. मी कधी चिंतन करत नाही, अगदी प्रमाणिकपणे सांगतोय, कधी चिंतन नाही करत, काय करत नाही. इथं येईपर्यंत मला असं वाटलं होतं काय सांगायचा संतांचे उपकार, मज निरंतर जागावी. पण हे जरा पाहिल्यानंतर आनंद वाटला हो. तिकडं समोर बघा ना पांडुरंगाची मूर्ती आहे, तिकडे ज्ञानोबा तुकोबा, आणि बघा आमचे चौदार बाबा किती म्हातारे आहेत. झालंय का इकडून असं आलो आम्ही बरं, त्या बाबांनी आणलं मला असं. आणि म्हणून पांडुरंगाचं दर्शन झालं. पुन्हा एकदा झालेली सेवा पांडुरंगाची स्मरण घेतो, तुमचं सर्वांचं दर्शन घेतो. गायक विनेकरी आणि सर्व माणसं, हे आपली सर्व तुम्ही माणसं आपली आहेत. पण पुन्हा एकदा आळंदीचे सर्व विद्यार्थी बरं का, हे बघा हे कीर्तनकार आहे, हे कीर्तन करतात. आता आपल्याकडे बाल कीर्तनकार आहे ना इथं हां, दुसरा विनोदी निवृत्ती महाराज, हे पण कीर्तन करतात. पण हे अजून बारके आहेत आणि ते मोठे आहेत. तर मला हसवतात ते त्यांचं आहे. आणि म्हणून अतिशय गोड अशी सेवा. आणि अतिशय मला गेल्या वर्षी प्रवचन केलं होतं. यावर्षी आमचं शिवाजीराव आलेच नाही वाटतं. शिवाजी आले का? शिवाजीराव उडेत लांब असला मागे जाऊ, इथेच जवळ द्या म्हणले कराय कीर्तन बाबा. आता मला तर कीर्तन करायचं ना, बोलायचं ना वाटलं. मी 5 कीर्तन केली आजपर्यंत. कालेचं करतो, काय पाहिजे कीर्तन, कुठलंही कीर्तन करतो मी, काय नाही घाबरायची गरज नाही. अरे देवाशी कारण देव जाणे आहे, तैसा अजय दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे. हां, म्हणून त्याच्यावर आपण सोपवून द्यायचं आहे. पुन्हा एकदा पांडुरंगाला पण येतो, हे पांडुरंगा आम्ही अल्पज्ञ, तुम्ही सर्वज्ञ, तुम्ही जाणते आम्ही नेते, तुम्ही ज्ञानी, आम्ही अज्ञानी जीव आहोत. यदा कदाचित आमच्याकडून एखादी चूक घडली असेल, क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध, आम्हाला क्षमा करा, अपराध क्षमा करा. पुन्हा एकदा तुमच्या चरणी मागतो, या सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे, यांच्याकडून असाच परमार्थ होत राहू दे, आणि यांचा सर्वांचा संसार सुखाचा, साम्राज्याचा, आनंदाचा होऊ दे. नवीन साल, आज नवीन साल आहे, आपण नवीन सालामध्ये प्रवेश करतोय. तुम्हाला सर्वांना या नवीन सालामध्ये सुख शांती समृद्धी सौख्य आरोग्य लाभो ही प्रतिज्ञा करतो आणि माझे शब्द थांबवतो. राम
राम